गुन्हा असू द्या, त्यांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची फौजदारी कारवाई होऊ शकत नाही, त्यांच्या विरुद्ध FIR केली जाऊ शकत नाही. तसंच कुठलेही पोलीस स्टेशन त्यांना बोलावू शकत नाही चौकशीसाठी, किंवा त्यांना अटक करू शकत नाही, किंवा कुठलंही न्यायालय त्यांना नोटीस काढू शकत नाही, बोलवू शकत नाही, वॉरंट काढू शकत नाही, त्यांच्या विरुद्ध कुठलीही फौजदारी प्रोसिडिंग चालवू शकत नाही. हे असं का आहे? ही जी तरतूद आपल्या संविधानामध्ये केलेली आहे, हे का केलेली आहे? तर त्यासाठी एक जुनं एक लॅटिन मॅक्झिम आहे, द किंग कॅनॉट डू रॉंग. या प्रिन्सिपलच्या अंडरमध्ये ही तरतूद भारतीय संविधानामध्ये केलेली आहे. याचा अर्थ काय होतो की राजा चुकीचं करूच शकत नाही. जो कुठला राजा असतो, म्हणजे जो मोनार्च असतो, तो कधीही चुकीचं वागू शकत नाही. म्हणून त्यांना ते जे सार्वभौमत्व प्राप्त जे होतं या संविधानामध्ये 361 नुसार, ते याच लॅटिन मॅक्झिम नुसार होतं. म्हणजे ज्यावेळेस राष्ट्रपती एखादा निर्णय घेत असतात आणि तो निर्णय जरी कायद्यानं चुकीचा असेल, किंवा एखादं त्यांच्याकडे हातून एखादी घटना घडली असेल, तरी देखील त्यांच्या जो कार्यकाल आहे, जो टेन्युअर आहे, त्या टेन्युअर मध्ये जर